नमस्कार, मी मोहिनी सोनार. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी. समूह पुनर्विकासात उभे राहणाऱ्या नवीन इमारतीतील रहिवाशांचं नोंदणी शुल्क माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलाय. समूह पुनर्विकासात ही सवलत 400 चौरस फुटांवरून आता 600 चौरस फुटांपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे 600 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना हे नोंदणी शुल्क भरावं लागणार नाही. मुंबईतील लक्षावधी कुटुंबियांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. नवीन फौजदारी कायद्यांवरील 5 दिवसीय प्रदर्शनाचं आयोजन मुंबईमध्ये करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यांमध्ये डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुरावे गृहीत धरण्याची तरतूद यामध्ये नव्हती. त्यामुळे पुरावे नष्ट करून आरोपी सुटत होते. परिणामी विविध गुन्ह्यांमधील पीडितांना न्यायासाठी बराच कालावधी लागत होता. पण आता केंद्र शासनानं लागू केलेल्या नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे पीडितांना विशिष्ट कालावधीमध्ये न्यायाची हमी मिळते, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 2013 साली आपला रेट ऑफ कन्व्हिक्शन हा 9% होता. 9 म्हणजे 100 गुन्हे नोंदवल्यानंतर किंवा प्रॉसिक्युशनला गेल्यानंतर 91 लोक त्यातनं सुटायचे. आज आपण 53% पोहोचलो आहोत. हे जे नवीन कायदे तयार झालेले आहेत, हे नवीन कायदे आपल्याला 90% नेऊ शकतात, अशा पद्धतीची या कायद्यांनी व्यवस्था उभी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि ग्लोबल अलायन्स फॉर मास एंटरप्रेन्योरशिप यांच्यामध्ये सहकार्य करार झाला. यामुळे राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या क्षमता वाढवण्याला मोठा वेग मिळणार आहे. या करारामुळे विशेषतः सूक्ष्म उद्योगांचं सबलीकरण, रोजगार निर्मिती आणि जिल्हास्तरीय उद्यमशीलता इकोसिस्टम सक्षम होणार आहे. तसंच उद्योजकांची व्यवसाय क्षमता, बाजारपेठ समज, व्यवस्थापन आणि स्पर्धात्मकता सुद्धा वाढणार आहे. राज्यात पुढील 2 ते 3 वर्षात 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी बी बियाणे उत्पादक कंपन्यांनी नैसर्गिक शेतीला अनुरूप वाणांची निर्मिती करण्याची मागणी केली आहे. बी बियाणे उत्पादक कंपन्यांनी नवकल्पना दिल्यास आपण शाश्वतेकडे जाऊ शकतो, असाही विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. आशियाई बी बियाणे परिषद 2025चं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं. जलव्यवस्थापन क्षेत्रामध्ये महाराष्ट्रानं देशात पहिला क्रमांक पटकावलाय. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयामार्फत जलव्यवस्थापन आणि संवर्धन या क्षेत्रातील कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारलाय. तसंच उत्कृष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विभागामध्ये नवी मुंबई महापालिकेला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर नवी दिल्लीतील विज्ञान भवनात झालेल्या या सोहळ्यामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आले. यावर्षीच्या डिसेंबर अखेर दहिसर ते काशीमीरा या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचं सरकारचं नियोजन आहे. तब्बल 14 वर्षांच्या पाठपुराव्याला यश येत असून मीरा भाईंदर वासियांचं स्वप्न पूर्णत्वास येत असल्याची प्रतिक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहिसर ते काशीमीरा या मेट्रो मार्गाचा पाहणी दौरा केला आणि याच वेळी ते बोलत होते. हा मार्ग सुरू झाल्यानंतर मीरा भाईंदर वासीय मेट्रोनं अंधेरीपर्यंत जाऊ शकतील. तसंच एअरपोर्ट T1 वरून मेट्रो 3चा हा वापर करून थेट कुलाब्यापर्यंत देखील ते जाऊ शकणार आहेत. मुंबईतील सर्व उड्डाणपुलांची दुरुस्ती तातडीनं हाती घेऊन रस्त्यांच्या पृष्ठभागावर नवीन थर टाकण्यात यावा. ही कामं फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले. या दुरुस्तीच्या कामाचं सनियंत्रण नगर विकास विभागाकडून करण्यात यावं. यासाठी तज्ज्ञांचा समावेश असलेला गुणवत्ता नियंत्रण कक्ष सुरू करण्यात यावा, असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. तर मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात मुंबईतील सर्व उड्डाणपुलांची सद्यस्थिती आणि दुरुस्तीच्या कामांचा आढावा घेणारी बैठक झाली. कृत्रिमरित्या फळं पिकवण्यावर राज्य शासनाकडून निर्बंध घालण्यात आले. कृत्रिमरित्या फळं आणि भाज्या पिकवण्यासाठी नियमबाह्य पद्धतींचा वापर होऊ नये, यासाठी तपासणी करण्यात यावी. तसंच अवैध प्रकारांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश अन्न आणि औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले. सहकार आणि पणन विभागाच्या अखत्यारीतील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या फळ व्यापाऱ्यांना फळं पिकवण्याच्या शास्त्रीय पद्धतींबाबत कार्यशाळांद्वारे मार्गदर्शन आणि जनजागृती करण्याचे निर्देश सुद्धा मंत्री झिरवाळ यांनी दिले. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.